नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर, जिथे आपण जाणून घेतो ग्रहांच्या रहस्यमय हालचालींचं खरं विज्ञान आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम. मागच्या भागात आपण वक्री ग्रह म्हणजे काय हे समजून घेतलं. आजच्या या दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत दोन अत्यंत प्रभावशाली ग्रहांविषयी, बुध आणि शुक्र, आणि त्यांचे वक्री काळातले प्रभाव जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. सुरुवात करूया बुध ग्रहापासून. हा ग्रह वर्षातून 3 ते 4 वेळा वक्री होतो. 21 ऑक्टोबर ते 16 डिसेंबर 2025 बुध वृश्चिक आणि धनु राशीत वक्री राहणार आहे. या काळात काय घडतं? संवादात गैरसमज, ईमेल्स आणि मेसेजेसमध्ये चुका, प्रवासात विलंब आणि तांत्रिक साधनं बंद पडणं हे सगळं बुध वक्रीचं क्लासिक लक्षण. म्हणूनच या काळात बोलण्याआधी विचार करा आणि महत्त्वाचे व्यवहार थोडे पुढे ढकला. एक सल्ला: थिंक बिफोर यू स्पीक अँड डबल चेक बिफोर यू सेंड. आता येतो शुक्र ग्रह. प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा स्वामी. हा ग्रह 18 महिन्यांनी एकदा वक्री होतो आणि तब्बल 40 ते 45 दिवस मागे फिरतो. या काळात जुनी नाती पुन्हा दार ठोठावतात, प्रेमात गोंधळ वाढतो आणि मनात द्विधाभाव निर्माण होतो. नातेसंबंध, सौंदर्यविषयक निर्णय किंवा आर्थिक व्यवहार काहीही घाईत करू नका, कारण शुक्र वक्री म्हणजे स्टॉप अँड फील फ्रॉम द हार्ट, नॉट फ्रॉम इम्पल्स. थोडक्यात सांगायचं तर बुध वक्री म्हणजे संवाद आणि निर्णयांमध्ये सावधगिरी. शुक्र वक्री म्हणजे प्रेम, नाती आणि आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय. हे दोन्ही ग्रह आपल्याला एकच संदेश देतात: थांब, विचार कर आणि योग्य दिशा निवड. तर मित्रांनो, हा होता वक्री ग्रहांच्या मालिकेचा दुसरा भाग, बुध आणि शुक्राच्या रहस्यांवर एक नजर. उद्या भेटूया या मालिकेच्या पुढच्या भागात, जिथे आपण जाणून घेऊ आणखी एका अद्भुत ग्रहाचं वक्री गूढ. तोपर्यंत विचारपूर्वक बोला आणि शांततेत निर्णय घ्या.